महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संस्कृती युवा संघर्ष प्रतिष्ठान आपली एक सामाजिक संस्था यांच्या वतीने पाणी आणि बिस्किटाचं वाटप ठाणे स्टेशन परिसर आणि येऊर येथील विवेकानंद बालक आश्रम येथील मुलांना करण्यात आले। गेले अनेक वर्ष संस्कृती युवा संघर्ष प्रतिष्ठान आपली एक सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात। त्यापैकी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल ह्या दिवशी पाणी आणि बिस्किटाचं वाटप केले जाते। संस्थेचे प्रमुख सल्लागार परेश क्रांती कोळी, अखिल भारतीय कोळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भाजपा नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक मनदीप बिष्ट, मुन्ना शेठ, निरंजन डावखरे, कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार, हनुमान जगदाळे, सभागृह नेते ठाणे महानगरपालिका, मिलिंद कोळी, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल प्रदेश सदस्य, नगरसेवक योगेश जानकर, विक्रांत चव्हाण, माजी नगरसेवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष, महेंद्र म्हात्रे, ठाणे शहर सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कोटे यांच्या वतीने सदर उपक्रम राबवला जातो। सुरुवातीला ठाणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर तरुणांनी दिलेल्या घोषणांनी ठाणे स्टेशन परिसर दुमदुमून गेला। यावेळी बाबासाहेब कोटे, संस्थापक अध्यक्ष, संस्कृती युवा संघर्ष प्रतिष्ठान आपली एक सामाजिक संस्था, सुभाष मोरे, रोहित पवार, राजू शेट्टी, राकेश वर्मा, अखिलेश गुप्ता, सचिन वाघमारे, राजू साबळे, साहिल साबळे, रोहन पवार, बाबू गायकर, संतोष जाधव, सुभाष घारे मिश्रा, कैलास वर्मा, शंकर राय, बबन कांबळे, रोहित शर्मा, आनंद जयस्वाल, मिलिंद मोरे, अजित गुप्ता, कुंदन चंदन वर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते। लाइन में क्यों आना ये बाहर ना हो सर एक ग्रुप फोटो काढत थांबायला सगळ्यांनी Thank you.
यार सर आणि आता